आज खूप उत्सुकता आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे एकाच मंचावर अशी वज्रमूठ दोघांनी वरती केलेली आज खूप फार वर्षांनी बघायचे। हे बघा अशी वज्रमूठ आणि दोघांची वज्रमूठ अशी हातात असणार आहे। भल्या भल्यांचे आज याच्यात घाम निघणार आहे आणि सन्माननीय राजसाहेब एकमेव पर्याय आणि त्यांना उद्धव साहेबांना दोघांनी मिळून या महाराष्ट्राला वाचवायचं आहे। हे महाराष्ट्र डोळे जे लागलेले आहेत, महाराष्ट्राला कीड, या किडेला एकमेव पर्याय ठाकरे बंधू हे ठाकरे बंधू औषध त्यांना उपयोगात येणार आहे। सत्ताधाऱ्यांकडून या मेळाव्याला पश्चाताप मेळावा उद्धव ठाकरेंनी जाहीर करावा असं म्हटलंय, काय सांगतात? त्याला जुलाब लागलेला आहे, तो जुलाबच्या गोळ्या म्हणजे तो बंद होण्यासाठी भारी झालेला आहे। त्याला भारी झालेला आहे, तर त्याला काहीच होऊ नाही शकत आणि आपल्या या गोष्टीवरून आपला खूप मोठा विजय झालेला आहे। आज राजसाहेब 19 वर्षापासून आज उद्धव साहेब आणि राजसाहेब आज एकत्र येत आहे। आज महाराष्ट्राला सर्वात मोठा आनंदाचा क्षण आमच्यासाठी आज ही दिवाळी आहे। आणि उत्तर भारतीयवरती तुम्हाला काय सांगायचे? उत्तर भारतीयांशी आम्हाला द्रोष काहीच नाही, उत्तर भारतीयांशी द्रोष नाही। त्या आम्ही तिथं उत्तर प्रदेशमध्ये जातो, आम्ही त्यांची संस्कृती वापरतो, त्यांनी आमची संस्कृती जपावी। आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही त्यांच्या हिंदीशीच बोलतो, इथं आल्यानंतर त्यांनी मराठी शिकायला काही हरकत नाही, आमचा त्यांना विरोध नाही। आपण दुसऱ्या राज्यात जातो तर हिंदी भाषेमध्ये बोलतो। आता महाराष्ट्रात आल्यावर प्रत्येकाने मराठी बोलायलाच पाहिजे, मराठी म्हणजे गरजेची, कारण महाराष्ट्र आहे। आणि उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आल्याने सर्व चांगलं होईल। आता हे दोन भाऊ एक झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये एक नवीन एनर्जी निर्माण होणार आहे आणि हे दोघं एक झाल्यानंतर गुजरातचं जे अतिक्रमण या मराठी माणसावर, या महाराष्ट्रातले प्रोजेक्ट कडे गुजरातला घेऊन जात आहेत। महाराष्ट्राला लुटण्याचं काम जे सध्या चालू आहे ते थांबवण्यासाठी या दोन भावाला एकत्रित येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि शिवसेनेला बी उद्धव साहेब असो, राजसाहेब असो, ते शेवट भाऊच आहेत। शेवट मतभेद होते, मनभेद नव्हते, आम्ही एक झालोय आणि एक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रातून त्याचा समूळ नायनाट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड चालणार आहे, त्या ब्रँडचं नाव आहे ठाकरे सरकार। कारण का अनेक लोकांनी प्रयत्न केले एकत्र दोन भाऊ येऊ म्हणून, पण ते प्रयत्न सगळे या महाराष्ट्राच्या जनतेने, मराठी माणसांनी हाणून पाडलेले। ह्याच्या पुढे देखील आणि जे शिवसैनिकांच्या मनात आहे, जे मनसैनिकांच्या मनात आहे, ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे हेच करणार आहे। आणि संपूर्ण जल्लोष आहे। त्यांना वाटत होतं भारतीय जनता पार्टीला या दोघा भावांना एकत्र वेगळं ठेवून काहीतरी राजकारण करायचं, परंतु या महाराष्ट्रातला मराठी माणूस आज एकवटलेला आहे। त्यांना फक्त ठाकरे आणि ठाकरेच पाहिजे। आज या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो, कल्याण शहर असून दे, संपूर्ण ठाणे जिल्हा असून दे, हा शिवसैनिक आणि मनसैनिक यांचा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। आणि सगळीकडे आनंद उत्सव साजरा होतोय। आज आम्ही सगळेजण मोठ्या उत्साहात या ठिकाणी वाजत गाजत गुलाब उडवत आम्ही आज वरळी या ठिकाणी चाललेलो आहोत। नुकताच जर तुम्ही बघितला तर हिंदी सक्तीचा जो पहिलीपासून ते चौथीपर्यंतचा विषय होता आणि त्यानंतर राजसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, यांनी सगळ्यांनी मनावर घेऊन आणि संपूर्ण महाराष्ट्रातले नागरिक, मनसैनिक आणि शिवसैनिक हे एकत्र येऊन जो लढा दिला आणि शासनाला तो अध्यादेश मागे घ्यावा लागला, दोन्ही अध्यादेश रद्द करावे लागले। आणि त्यानंतर 5 तारखेला आज दोघा भावांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब आणि आदरणीय राजसाहेब यांनी एकत्रित जो मेळावा घेण्याचं ठरवलं, विजयी मेळावा तो आज आहे। आणि त्यासाठी कल्याणचे आमचे मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्रितपणे आज आम्ही निघालो आणि वरळीला आज जी सभा होणार आहे, सगळ्यांचं लक्ष हे उद्धवसाहेब आणि राजसाहेब काय बोलतो यांच्याकडे लागलं आहे। आज मराठी माणसाचं कुठेतरी एकीकरण झालं आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी खूप भूषणावह बाब आहे। आज सगळ्या शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे। आत्ताच आम्ही ढोल ताशे करून शिवाजी महाराज चौकात महाराजांना हार घातला आणि आता आम्ही प्रस्थान करतोय सभेकडे। प्रत्येक मराठी माणसाला असं वाटतं की हे मराठी माणूस म्हणून ज्यांनी महाराष्ट्राचं भलं केलंय असे ठाकरे, मग ते प्रबोधनकारांपासून असोत, बाळासाहेब असोत, मोठे साहेब असोत, राजसाहेब असोत किंवा उद्धव साहेब असोत, हे ठाकरे परिवाराने नेहमीच मराठी माणसाचा विचार केलाय, मराठी माणसाचं भलं कसं होईल हे बघितलंय। ते ठाकरे आज भाऊ म्हणून एकत्र येत आहेत, खूप बरं वाटतंय, गर्व आहे, शब्द नाही आहेत आमच्याकडे। किती पब्लिक येणार? पब्लिकचं नाही सांगू शकत, कदाचित रस्ता फुल होईल। काहीतरी नंबर आहे
नाही सांगू शकत. सांगतो काय काही. मध्ये आहे. अहो अशी परिस्थिती आहे ना की आम्हाला मॅनेजमेंट करताना हालत खराब होणार आहे. काही लोकांना जे मॅनेजमेंट करतात त्यांना हालत खराब. कारण आज सकाळी 7 वाजल्यापासून लोक निघाली आहेत कुठून कुठून. मुंबईतली माणसं 7 वाजल्यापासून निघाली आहेत. म्हणजे बाहेर काय अवस्था असेल विचार करा. आणि उद्या एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचा नारा गाजवला त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? जय महाराष्ट्र नाही, जय गुजरातचा नारा. म्हणजे ज्या वेळेला मराठी माणूस एकत्र येतो ना तर मराठी माणसाच्या जीवावर जगणारी माणसं पण त्यांना राज्यकर्त्यांच्या पाया पडत असत. त्यांची ती अवस्था झालेली. उन्होंने ये भी कहा कि गुजराती लोग लक्ष्मी है ये अरे पण ती लक्ष्मी इथून पडते ना तुम्हाला. लक्ष्मीची खाण ही भूमी लक्ष्मीची मुंबई आहे. महाराष्ट्र लक्ष्मीची भूमी आहे की महाराष्ट्रामधून ही लक्ष्मी जनरेट होते. का नाही गुजरातमध्ये जाऊन तुम्ही व्यवसाय करत, मग का नाही युपी बिहार मध्ये जाऊन तुम्ही व्यवसाय करत. हे सगळ्यांना सामावून घेणारी आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की जी भूमी सगळ्यांना सामावून घेणारी आहे ना त्या भूमीची त्या मातेची मातृभाषा तुम्ही शिकली पाहिजे. आम्ही तुम्हाला हे नाही म्हणत की हिंदी वाईट आहे, पण ज्या वेळेला मी युपी मध्ये किंवा मी गुजरातमध्ये राहायला जाईन ना तर मी गुजराती शिकलंच पाहिजे ना. मी उत्तर भारतीयाची जी काय भोजपुरी असेल बिहारी असेल ती लँग्वेज शिकली पाहिजे. आमच्या एक ताई आहेत नलिनी ताई म्हणून, त्यांचा जन्म बिहारचा आहे. त्यांना भोजपुरी फ्लुएंटली येते. त्या नंतर एक 15-20 वर्षांनंतर त्यांचं लग्न झालं, बंगालला गेल्या, बंगाली शिकल्या, आता महाराष्ट्रात येतात. मग त्या प्रॉपर ब्राह्मण असून मराठी असून त्या फ्लुएंटली बंगाली आणि भोजपुरी जर बोलत असतील ना मग आमची हरकत त्यालाच आहे की तुम्ही आम्हाला विरोध का करताय. आमचं जर म्हणणं आहे ना की मराठी शिका, मराठी बोला, या गोष्टीला विरोध का करताय. मी जर गुजरातमध्ये राहिलो ना आणि मराठीतून बोलायला लागलो, काय वाटेल त्या गुजराती माणसाला. किंवा युपी बिहारमध्ये राहिलो आणि मराठीतून बोलायला लागलो तर त्या युपी बिहारवाले मला जगू देतील का तिथे. आपण अकोमोडेट करतोय, आम्ही सगळ्यांना सामावून घेणारे आहेत. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही आमच्या मराठी भाषेचा द्वेष करू नका. ती शिका, ती बोला. एवढी सुंदर भाषा आहे ना, ती अलंकारित भाषा आहे. तेवढी कुठलीच भाषा एवढी अलंकारित नाहीये. ही गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी चांगलं घडणार आहे. आणि त्याच्या पुढे जर भाऊ दोघं एकत्र राहिले तर त्यासाठी महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेसाठी खूप मोठं होईल. आणि उद्या जे एकनाथ शिंदेने जे नारा गाजवला उद्या गुजरातच्या त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? नाही, महाराष्ट्रात मराठी माणूस आणि मराठी भाषा ही टिकली पाहिजे. त्यासाठी त्यांनी जे केलंय ते चुकीचंच केलंय. जे त्यांनी पार्टी बदलली, त्यांनी फोडले आपले आमदार, ते चुकीचंच आहे. आज आमच्या कोणीही कुठल्याही साहेबांनी त्यासाठी करायचं असेल तर चुकीचंच आहे. काही करायचं असेल तर आपल्या मराठीसाठी करा, पण आमदार फोडून दुसऱ्या पक्षात किंवा चिन्ह घेऊन ते चुकीचंच आहे. तुम्ही येथे फक्त मराठीसाठी येते राज ठाकरे होते? नाही, आम्ही मराठीसाठी आलोय आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आलोय.